मेणा दरवाजाने ज्याला तुम्ही गडावर प्रवेश करता त्याला तुम्हाला डावीकडे ज्या सगळ्या खोल्या लागतात त्याला राणीवसा असं आता म्हणण्याची प्रथा आहे. बरोबर. तुझ्या मते तो राणीवसा आहे का? एक तर राणीवसा असं नाव येत नाही ते कुठेही, त्याच्यामुळे तो राणीवसा असेल का नाही याच्याबद्दल शंका आहे. त्याच्याबद्दल कथा रंगवल्या जातात की तिथे मग ते 6 खोल्या आहेत, मग 7वी राणी इकडे होती, हे होती वगैरे अशा काय काय, पण त्याला तसा काही अर्थ नाही. तर टांगसाळ म्हणजे काय की ती नाणी पाडली जायची. आता महाराजांच्या काळामध्ये जी काय नाणी बनवली गेली होती ती सगळी डायस्ट्रक पद्धतीने नाणी बनवली जायची, म्हणजे ती ठोकून बनवली जायची. आता तिथे जर नाणी बनवायचा कारखाना जर आपण म्हटलं तर ती खोली किती आहे, 10 बाय 10 फुटाची खोली, एवढ्या याच्यात बसून ती नाणी पाडायची म्हणजे हे किती अवघड होईल काम. बरं त्याच्यामध्ये ती गरम करायला लागतात, तिथे टेम्परेचर लागतं. बरं महाराजांच्या वाड्याच्या शेजारीच तिथे ठक 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 आवाज त्यांच्या कानाशी सारखे होणार, त्यांना त्रास नाही का? तर ते जरा थोडासा विचार केला पाहिजे की टांगसाळाशी इथे जवळ असेल का. पण जी ध्वनी योजना जी म्हणतो की नगरखानापासून मेघडंबरीपर्यंत, तर तुझ्या मते त्याचा इफेक्ट जो आहे तो कशामुळे? कारण सगळा ओपन एरिया आहे. एकतर तो तसा आवाज तिथनं महाराजांच्या राजसभेपर्यंत ऐकू येत नाही असं माझं म्हणणं आहे. तो मधला मोठा दगड, तर तो आला कुठून येतो तो दगड, आणि जर तो तिथे असेल तर तो इतकी वर्ष काढला का नाही? प्रत्यक्ष महाराजांच्या काळामध्ये तो दगड कदाचित तिथे असेल, पण त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळेला त्या दगडाला काही शेप वगैरे देऊन तिथे काही डिझाईन वगैरे काही तयार केलेली होती का हे आपल्याला नाही ना सांगता येत. त्यामध्ये आज आपण त्याचं जे ओबडधोबड जे काही स्वरूप बघतोय ते आजचं स्वरूप आहे, आणि हे स्वरूप तेव्हा असेल असं आपण कन्सिडर करूनच पुढे चाललो होते. लगेच लांबनं जर बघितलं तर कोणीही बघेल ती मशिदीसारखं वाटतं आपल्याला, कारण बाजूनी 4 मिनार आहेत, मध्ये परत डोमसारखं आहे. तर मधलं जे आहे ते नंतर दुरुस्त केले ते, पण ह्याच्यावर सुद्धा काही लोकांचं म्हणजे असं म्हणणं आहे की नाही ते कदाचित ते मशिदच बांधली असावी नंतर मंदिर केलं, पण असं काही नाही आहे. त्यामुळे ते कन्फर्म मंदिरच होतं, 100% मंदिर, पहिल्यापासूनच मंदिर होतं ते. आपण जर असं धरलं की हे वाडेश्वर मंदिर आहे, जे ज्याला आता जगदीश्वर म्हणतात ते वाडेश्वर आहे समाधीच्या इथलं, तर कुशावर्त तलावाच्या काठावर सुद्धा एक शंकराचं मंदिर आहे. बरोबर आहे. त्याचं काय नाव आहे?